वेलकम बॅक टू एक्सपर्ट विथ गौरी. टुडे वी लर्न 10th स्टँडर्ड अल्जेब्रा यामधील 6th चॅप्टर आपण पाहत आहोत स्टॅटिस्टिक्स. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 6.5. प्रॅक्टिस सेट 6.4 मध्ये आपण हिस्टोग्राम कसा ड्रॉ करायचा ते शिकलो होतो. आता या प्रॅक्टिस सेटमध्ये फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन शिकूया. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करण्याच्या 2 मेथड्स आहेत. फर्स्ट आहे विथ द हेल्प ऑफ हिस्टोग्राम अँड अनदर इज द विदाउट द हेल्प ऑफ अ हिस्टोग्राम. टेक्स्टबुकमध्ये फिगर 6.2 दिलेली आहे. त्यात फर्स्ट मेथडने म्हणजेच विथ द हेल्प ऑफ हिस्टोग्राम फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कसा ड्रॉ करायचा ते दाखवलेले आहे आणि फिगरच्या खाली त्याचे स्टेप्ससुद्धा दिलेले आहेत. फिगर 6.3 मध्ये सेकंड मेथडने म्हणजेच विदाउट द हेल्प ऑफ अ हिस्टोग्राम फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कसा ड्रॉ केला आहे ते दाखवलेले आहे आणि हा पॉलिगॉन ड्रॉ करण्यासाठी कंटिन्युअस क्लास मार्क फ्रिक्वेन्सी अँड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स यांची मदत घ्यावी लागली. यामध्ये फक्त नव्याने क्लास मार्क शिकण्याची गरज आहे. क्लास मार्क म्हणजे कंटिन्युअस क्लासमधील नंबरची ॲडिशनला 2 ने डिवाइड केल्यानंतर आलेली व्हॅल्यू, याला म्हणतात क्लास मार्क. आता बेसिक ऑफ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपण पाहिलेली आहे. आता डायरेक्ट प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 6.5 यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. ऑब्झर्व द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन अँड राईट द आन्सर्स ऑफ द क्वेश्चन्स बिलो इट. यासाठी आपल्याला एक फिगर दिलेली आहे. फिगर 6.6 यामध्ये फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपल्याला दाखवलेला आहे. त्यावर आधारित असलेले हे क्वेश्चन्स आहेत ते पाहूया. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे विच क्लास हॅज द मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स. आता एक्स ॲक्सेसवर क्लासची इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि वाय ॲक्सेसवरती नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत. फिगरमध्ये जे डॉट्स दिलेले आहेत म्हणजेच काही पॉईंट्स दिलेले आहेत बघा, त्याला म्हणतात क्लास मार्क. दॅट इज 35 20, 45 40, 55 50. फिगरमध्ये डॉट्सवरील जे नंबर्स आहेत त्यापैकी पहिले नंबर्स आहेत ते एक्स ॲक्सेसवरील आणि दुसरे नंबर जे आहेत ते वाय ॲक्सेसवरील जे नंबर ऑफ स्टुडंट दाखवतात. दुसऱ्या नंबर्सपैकी 60 हा नंबर सर्वात मोठा आहे म्हणजे त्या डॉट्सवर मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स दिसत आहेत. फिगरमध्ये सर्वात वर असणारा डॉट्स आहे 65 60. यामधील 60 हा वाय ॲक्सेसवरील नंबर ऑफ स्टुडंट दाखवत आहे, यालाच फ्रिक्वेन्सी असे म्हणतात. आणि 65 हा एक्स ॲक्सिसवरील क्लास मार्क्स दाखवत आहे. पण आपल्याला क्वेश्चन असं विचारलेला आहे की कोणता क्लास सर्वात जास्त विद्यार्थी असणार आहे. आता 65 हा नंबर एक्स ॲक्सिसवरील 60 to 70 या क्लासमध्ये येत आहे, त्यामुळे द आन्सर इज द क्लास 60 to 70 हॅज द मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स. त्यानंतर सेकंड क्वेश्चन पाहूया. राईट द क्लासेस हॅव्हिंग 0 फ्रिक्वेन्सी. 0 फ्रिक्वेन्सी असणारा क्लास कोणता. आता जो पॉलिगॉन तयार आहे त्यामध्ये एक्स ॲक्सेसवरील 25 आणि 95 यावरती बघा पॉईंट्स प्लॉट केलेले आहेत. 25 हा पॉईंट बिटवीन 20 to 30 मध्ये आहे आणि 95 हा पॉईंट बिटवीन 90 to 100 आहे. देअरफॉर द आन्सर इज द क्लासेस 20 to 30 and 90 to 100 have 0 frequencies. थर्ड क्वेश्चन पाहूया. व्हॉट इज द क्लास मार्क ऑफ द क्लास हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी ऑफ 50 स्टुडंट्स. स्टुडंट्स दाखवणारे नंबर्स म्हणजे दिलेल्या क्लास मार्क पॉईंटचे वाय ॲक्सिसवरील सेकंड नंबर. दिलेल्या क्लास मार्क पॉईंटमधील सेकंड नंबर 50 असणारा क्लास मार्क आहे म्हणजेच 55 50. Therefore, the class mark of the class having frequency of 50 students is 55. Fourth question. Write the lower and upper class limits of the class whose class mark is 85. क्लास मार्क 85 असणारा नंबर हा बिटवीन 80 to 90 मध्ये आहे. मीन्स क्लास मार्क 85 इज ऑफ द क्लास ऑफ 80 to 90. Therefore, the lower limit is 80 and upper limit is 90. Fifth question. How many students are in the class 80 to 90? 80 आणि 90च्या क्लासमध्ये किती विद्यार्थी आहेत हे आपल्याला विचारलेले आहे. आता फिगरमध्ये बघा 80 to 90 मध्ये पॉईंट आलेला आहे 85 15. ओके, म्हणजे 85 हा एक्स ॲक्सेसवरील क्लास मार्क दाखवतो तर 15 हा वाय ॲक्सेसवरील नंबर ऑफ स्टुडंट दाखवतात. देअरफॉर देअर आर 15 स्टुडंट्स इन द क्लास 80 to 90. सेकंड क्वेश्चन पाहूया. शो द फॉलोइंग डाटा बाय अ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आणि त्यासाठी खाली एक टेबल दिलेलं आहे. आता इथे किती फॅमिली किती इलेक्ट्रिसिटीचे बिल भरते आहे हे दर्शवणारा हा टेबल आहे. यामधील क्लासेस म्हणजेच इलेक्ट्रिसिटी बिलच्या कॉलममध्ये ऑल क्लास कंटिन्यूअस दिलेला आहे, त्यामुळे कंटिन्यूअस क्लासचा वेगळा कॉलम आपल्याला इथे बनवावा लागणार नाही.
आता एक टेबल आपण बनवून घेऊया. यामध्ये टोटल 4 कॉलम्स येतील, कारण की ऑलरेडी कंटिन्युअस क्लास दिलेला आहे. अशा प्रकारचं मी टेबल बनवून घेतलेलं आहे. पहिल्या कॉलमला नाव दिलेलं आहे क्लास. यामध्ये इलेक्ट्रिसिटी बिल रुपीजमध्ये मी दाखवलेलं आहे. दुसरा आहे क्लास मार्क. तिसरा कॉलम आहे फ्रिक्वेन्सी. यामध्ये नंबर ऑफ फॅमिलीज दाखवायचे आहेत. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट कसे काढायचे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके, आता क्लासमध्ये जे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेले आहेत ते मी पहिल्यांदा फिल करून घेतलेले आहे. आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे पहिला क्लास जो असणार आहे तो -200 to 0 असणार आहे. ओके, आता यावरून लगेच लक्षात येते बघा, यामध्ये डिफरन्स किती आहे क्लासमधील नंबर्समध्ये. तर 200चा डिफरन्स आहे. 200 -0 = 200, 400 - 200 = 200. म्हणजे क्लासमधील नंबर्समध्ये डिफरन्स आहे 200चा. आता आधीच्या नंबरसाठी 200चा डिफरन्स येण्यासाठी हा नंबर कंटिन्यू येणार आहे, कारण की हा जो क्लास आहे तो कंटिन्युअस क्लास आहे. ओके, म्हणजे या क्लासमधील जो लोअर क्लास लिमिट आहे तो आधीच्या क्लासमध्ये अप्पर क्लास लिमिट असणार आहे. ओके, मग हा जर का अप्पर क्लास लिमिट घेतला तर त्याच्या आधीची जी संख्या असणार आहे ती 200च्या डिफरन्समधली असणार आहे. त्यामुळे इथे -200 to 0 असा क्लास मिळाला. आता शेवटचा क्लास कसा असेल, हा जो नंबर आहे या क्लासमधील अप्पर क्लास लिमिट तो पुढच्या क्लासमध्ये कंटिन्यू होईल ॲज अ लोअर क्लास लिमिट. आणि डिफरन्स आहे 200चा, त्यामुळे इथे अप्पर क्लास लिमिट होईल 1200. ओके, अशा प्रकारे 2 क्लास आपण क्रिएट केलेले आहेत. आता याची फ्रिक्वेन्सी मस्ट बी 0 असणार आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. दुसरा कॉलम आपल्याला फिल करायचा आहे क्लास मार्कचा. क्लास मार्क कसा करायचा ते सुद्धा मी इथे तुम्हाला दाखवते. यासाठी एक बेसिक फॉर्म्युला आहे. आता हा फॉर्म्युला ॲक्च्युली आपल्याला टेक्स्टबुकमध्ये दिलेला नाही आहे, पण तुमच्या नीट लक्षात राहावा यासाठी मी इथे तुम्हाला फॉर्म्युला राईट डाऊन करून दाखवते. फॉर्म्युला होईल क्लास मार्क = लोअर क्लास प्लस अप्पर क्लास. याला आपण 2. ओके, आता पहिल्याचा विचार करूया. पहिला आहे -200 आणि -0, म्हणजे -200 प्लस 0 अपॉन 2 = -200 - 0 मिळतील -200. याला आपण 2 म्हणजे 2 1 = 2, 2 1 = 2, 0 0 म्हणजे मिळाले -100. त्यानंतर सेकंड 0 आणि 200 म्हणजे 0 + 200 अपॉन 2 = 200 अपॉन 2 म्हणजे 2 1 = 2 and 0 0 मिळाले 100. त्यानंतर 3 200 + 400. ओके, 200 आणि प्लस 400 अपॉन 2 = 600 अपॉन 2. 2 1 = 2, 2 3 = 6, 0 0 म्हणजे इथे मिळाले 300. नेक्स्ट 400 + 600 अपॉन 2 इथे मिळाले 1000 अपॉन 2 म्हणजे 2 5 = 10 and 0 0 इथे मिळाले 500. नेक्स्ट 600 + 800 अपॉन 2 = 1400 अपॉन 2. 2 1 = 2, 2 7 = 14, 0 0 इथे मिळाले 700. ओके, त्यानंतर नेक्स्ट 800 + 1000 अपॉन 2 = 1800 अपॉन 2. 2 1 = 2, 2 9 = 18, 0 0 इथे मिळाले 900. लास्ट 1000 आणि 1200 अपॉन 2 = 2200. याला आपण 2 2 1 = 2, 2 1 = 2, 2 1 = 2, 0 0 म्हणजे इथे मिळाले 1100. हे आपण काढलेले आहे क्लास मार्क विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला. ओके, आता प्रत्येक क्लाससमोर त्याचा क्लास मार्क राईट डाऊन करून घेते. पहिल्याचा मिळाला -100, दुसऱ्याचा मिळाला 100, तिसऱ्याचा 300, चौथ्याचा 500, पाचव्याचा 700, नेक्स्ट 900 आणि नेक्स्ट 1100. ओके, हा झाला क्लास मार्क. आता या टेबलमधील लास्ट कॉलम फक्त फिल करायचा राहिला आहे. तो कसा फिल करायचा तर इथे बघा, एका सोप्या लँग्वेजमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.
कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट अँड वाय कोऑर्डिनेट्स. म्हणजे इथे क्लास मार्कमधले जे नंबर आहेत ते आहेत एक्स कोऑर्डिनेट आणि फ्रिक्वेन्सीमधील जे नंबर्स आहेत ते आहेत वाय कोऑर्डिनेट. ओके, ते फक्त कॉमा टाकून आपल्याला राईट डाऊन करायचे आहे. पहिले आहे -100 आणि 0, जे इथे लिहिते -100 0. नेक्स्ट आहे 100 240, देन 300 300, देन 500 450, नेक्स्ट 700 350, 900 160, 1100 and 0. ओके, अशा प्रकारे हा टेबल मी फिल केलेला आहे. आता हे जे कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स आपण फाइंड आउट केलेले आहेत ते प्लॉट करायचे आहेत ग्राफ पेपरवरती, म्हणजे आपला आन्सर रेडी होईल. ओके, पण त्यासाठी परफेक्ट स्केल घेणे गरजेचे आहे. आता क्लास इलेक्ट्रिसिटी बिल एक्स ॲक्सेसवर दाखवायचं आहे आणि फ्रिक्वेन्सी वाय ॲक्सेसवर दाखवायचं आहे. ओके, पहिल्यांदा मी ग्राफ पेपरवरती एक्स ॲक्सेस आणि वाय ॲक्सेस आखून घेते. आता ग्राफवरती मी असे एक्स ॲक्सेस आणि वाय ॲक्सेस काढून घेतलेले आहेत. एक्स ॲक्सेसवरती मी स्केल काय घेतली बघा, तर 2 सेंटीमीटर इज इक्वल टू ₹200 घेतलेले आहेत फॉर इलेक्ट्रिसिटी बिल. म्हणजे हा जो गॅप आहे तो 2 सेंटीमीटरचा आहे आणि त्यावरती मी डिनोट केलेले आहे ₹200 400 600 800 1000 आणि 1200. ओके, म्हणजे इथे मी क्लास दाखवलेला आहे आणि इथे जे दाखवलेलं आहे नंबर ऑफ फॅमिलीज, तर तिथे फ्रिक्वेन्सी दाखवलेली आहे. ओके, आणि यासाठी स्केल घेतलेली आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 फॅमिली. म्हणजे हा जो गॅप दिसतोय 1 सेंटीमीटरचा तो दाखवत आहे 100 फॅमिलीचा. म्हणून 100 200 300 400 500. जेव्हा ग्राफ पेपरवरती पॉईंट आपण प्लॉट करतो तेव्हा ही सर्व इन्फॉर्मेशन लिहिणं फार गरजेचे आहे. आता इकडे मी लेफ्ट साईडला -200 सुद्धा घेतलेले आहे, कारण की ते आपल्याला लागणार आहे. ओके, अशा प्रकारे ग्राफ पेपरवरती माहिती लिहिल्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे स्केल लिहायची आहे. याला सुद्धा हाफ मार्क्स असतो. त्यामुळे एक्स ॲक्सेसवरती आपण काय काय घेतलेलं आहे ते इथं दाखवायचं आहे. वाय ॲक्सेसवरती सुद्धा काय काय घेतलेलं आहे ते इथं दाखवायचं आहे. आणि नेक्स्ट टार्गेट असणार आहे आपलं प्लॉटिंग द पॉईंट्स. आता आपण जे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट केलेले आहेत ते इथं आपल्याला प्लॉट करायचे आहे. पहिला नंबर जो आहे तो असणार आहे एक्स ॲक्सेसवरील आणि दुसरा नंबर जो आहे तो असणार आहे वाय ॲक्सेसवरील. ओके, पहिला कोऑर्डिनेट्स पाहूया. यामध्ये दाखवलेला आहे -100 and 0. मग इथे -100 कुठे येईल, तर इथे बघा -200 मी घेतलेला आहे. हा जो गॅप आहे तो 2 सेंटीमीटरचा आहे. 0 to -200 म्हणजे इथे -100 असणार आहे. ओके, आणि पहिला कोऑर्डिनेट आपल्याला दिलेला आहे -100 and 0. त्यामुळे इथे आपल्याला दाखवावं लागणार आहे -100. त्यानंतर पुढचा आहे 100 आणि 240. आता 100 जो आहे तो इथं असणार आहे आणि 240 जो असणार आहे तो वाय ॲक्सेसवरील. ओके, आता 240 कसा पाहायचा इथे, तर इथे बघा हे जे छोटे छोटे लाईन्स दिलेले आहेत तर या 5 लाईन आहेत. ओके, म्हणजे 200 पासून ते 300 पर्यंत 10 लाईन्स आहेत. यापैकी 240 कसाच बघायचा, तर 240 म्हणजे 200 जिथं मी डिनोट केलेलं आहे तिथून 4 लाईन पुढे. ओके, म्हणजे इथे कोऑर्डिनेट दिलेला आहे 100 and 240. इथे एक्स ॲक्सेसवरील हा जो नंबर आहे तो 100चा आहे and 240 जो आहे तो इथला आहे. म्हणून या पॉईंटवरती आपल्याला दाखवावं लागेल 100 240 कोऑर्डिनेट. नेक्स्ट आहे 300 300. दोन्हीकडे 300. आता इथे जे आहेत ते 300 आहे. 200 आणि 400 मधील हा जो डॉट आहे तो 300चा आणि इथला 300 ऑलरेडी आहे. म्हणून इथे आपल्याला दाखवायचं आहे 300. नेक्स्ट आहे 500 आणि 450. 500 पहिला नंबर जो आहे तो एक्स ॲक्सेसवरील आहे तो इथं दाखवायचा आहे आणि 450 म्हणजे 400 आणि 500 मधील जो मधला गॅप आहे बरोबर राईट तो आहे 450चा. म्हणून 500 आणि 450 आपल्याला इथे दाखवावं लागेल. ओके, म्हणजे असा पॉईंट की जो बरोबर छेदला जात आहे 500 वरती आणि 450 वरती. ओके, इथे स्केलने दाखवते तुम्हाला. इथे बघा 450 बरोबर तिथं आलेला आहे आणि 500 पण बरोबर तिथं आलेला आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे 700 350. 700 म्हणजे इथला येईल आणि 350 म्हणजे 300 आणि 450 मध्ये येईल. त्यामुळे 700 to 350 हा पॉईंट इथं डिनोट करावा लागेल. नेक्स्ट आहे 900 आणि 160. 900 इथे येईल. 800 to
1000 मधील, आणि 160 म्हणजे इथून हा जो मधला आहे तो असणार आहे 150चा, आणि अजून एक घर पुढं म्हणजे 160, म्हणजे 900 आपल्याला इथं दाखवावं लागेल. 900 to 160 म्हणजे इथे. ओके, म्हणजे हा 1 सेंटीमीटरचा जो गॅप आहे त्यामध्ये ज्या छोट्या छोट्या लाईन्स दिल्यात बघा ग्राफवरती, त्या नीट काउंट करायच्या आणि त्यानुसार 1 2 3 4 5 6 आल्यानंतर पुढे इथे मी मार्किंग केलेलं आहे, म्हणजे 160 आपल्याला मिळाले. त्यानंतर 1100 and 0. आता 1100 इथे येतील बिटवीन 1000 and 1200 मध्ये. 1100 and 0 वाय ॲक्सिसवरील 0 आहे, म्हणजे हा नंबर इथेच डिनोट करावा लागेल. ओके, आता हे सर्व पॉईंट जे आहेत ते आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे आहेत विथ द हेल्प ऑफ स्केल. कनेक्ट करताना सुद्धा व्यवस्थित काळजीपूर्वक करायचे, वर खाली होता कामा नये. ओके, याला म्हणतात फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. ओके, आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, जर का आपण हा पॉईंट आणि हा पॉईंट जर का बनवलाच नसता तर हा पॉलिगॉन तयार झाला असता का? तर बिलकुल तयार झाला नसता. हा इथून स्टार्ट झाला असता आणि इथे एंड झाला असता. ओके, म्हणजे असा की जो एक्स ॲक्सिस वरती बांधला गेलेला पाहिजे, म्हणजे एक्स ॲक्सिस वरून तयार झालेला पॉलिगॉन याला म्हणतात फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. ओके, आता इथे तुम्ही ड्रॉ केलेला आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. याला आउट ऑफ मार्क्स मिळतील का? तर बिलकुल मिळणार नाही. यामध्ये एक आपली गोष्ट राहिलेली आहे, ती म्हणजे हे जे पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सला आपण नावं दिलेली नाही आहेत. ओके, याला सुद्धा 1 मार्क असतो, त्यामुळे नावं द्यायला विसरायची नाही जेव्हा आपण हा पॉलिगॉन ड्रॉ करून लिहितो तेव्हा. ओके, त्यामुळे आता या पॉईंटला नाव काय द्यायचं आहे? पहिला जो कोऑर्डिनेट आहे त्याचं नाव इथे द्यायचं आहे, तो पण ब्रॅकेटमध्ये दाखवायचा आहे, -100 to 0. दुसरा आहे 100 to 140. इथला आहे 300. पुढचा आहे 500 450. नेक्स्ट आहे 700 350. आणि पुढचा आहे 900 160. लास्ट आहे 1100 0. ओके, अशा प्रकारे सर्व प्रोसिजर तयार केल्यानंतर तुम्हाला फुल्ली मार्क्स मिळतील. ओके, अगदी इझी क्वेश्चन आहे. फक्त टेबल कसा बनवायचा तो व्यवस्थित लक्षात घ्या. यामध्ये फक्त क्लास मार्क तुम्हाला काढता आला की पुढचं जे आहे एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट तो तुम्ही कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्समध्ये डायरेक्टली लिहू शकता. त्याच्यामुळे इथे फक्त मेहनतीचं काम काय असणार आहे? मेकिंग द परफेक्ट क्लास मार्क. ओके, नेक्स्ट पाहूया. Question 3. The following table shows the classification of percentages of marks of students and the number of students. Draw a frequency polygon from the table. आता खाली जो टेबल दिलेला आहे यावरून आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आखायचा आहे. Now we know for solution first prepare a table showing coordinates necessary to draw a frequency polygon and before that we draw a table. यासाठी मी हा टेबल बनवून घेतलेला आहे. यामध्ये 4 कॉलम्स मी घेतलेले आहे, क्लास मार्क, फ्रिक्वेन्सी आणि कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स. ओके, इथे 4च कॉलम केलेले आहेत कारण की जो आपल्याला क्लास दिलेला आहे तो कंटिन्युअस क्लास दिलेला आहे. कारण की 40 नंबर पुढच्या क्लासमध्ये रिपीट होत आहे, 50 नंबर पुढच्या क्लासमध्ये रिपीट होत आहे. म्हणजे असे सर्व अप्पर क्लास लिमिट जे आहेत ते पुढच्या क्लासमध्ये लोअर क्लासला रिपीट होत आहे, कंटिन्यू होत आहे. त्यामुळे दिलेला क्लास हा कंटिन्युअस क्लास आहे. त्यामुळे मी इथं फक्त 4च कॉलम तयार केलेले आहे. फर्स्टमध्ये मी दाखवलेला आहे क्लास, यामध्ये रिझल्ट इन पर्सेंटेजमध्ये दाखवलेला आहे. क्लास मार्कमध्ये आपल्याला क्लास मार्क बनवायचा आहे. फ्रिक्वेन्सीमध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स येतील आणि कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स म्हणजेच क्लास मार्कमधील नंबर आणि फ्रिक्वेन्सीमधील नंबर आपल्याला दाखवायचे आहे. पॉलिगॉन बनवण्यासाठी 0 फ्रिक्वेन्सी असलेले 2 पॉईंट्स आपल्याला घ्यावे लागतात. पहिला पॉईंट सर्वात आधी म्हणजे इथे असतो आणि दुसरा पॉईंट हा सर्वात शेवटी. मागच्या क्वेश्चनमध्ये जसे बनवले आहेत तसे तिथे बनवायचे आहे. आता दिलेला क्लास हा कंटिन्युअस क्लास आहे बघा, आणि प्रत्येक क्लासमधील 2 नंबर्समधील डिफरन्स 10 आहे. 30 to 40 यामध्ये डिफरन्स आहे 10, 40 to 50 यामध्ये डिफरन्स आहे 10. डिफरन्स कसा काढायचा? अप्पर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट. 40 - 30 = 10, म्हणजे हा डिफरन्स आहे 10चा. त्यामुळे पहिला पॉईंट जो होणार आहे तो होणार आहे 10 डिफरन्स असलेला.
पण हा कंटिन्युअस क्लास आहे म्हणजे हा 30 जो नंबर आहे तो इथे अप्पर क्लास लिमिट येईल आणि डिफरन्स 10 होण्यासाठी लोअर क्लास लिमिट होईल 20. ओके, म्हणजे हा एक पॉईंट तयार झाला. आता लास्ट पॉईंट. आता इथे डिफरन्स 10चा पाहिजे. अप्पर क्लास लिमिट नेक्स्ट क्लासमध्ये लोअर क्लास लिमिट म्हणून येतो, म्हणून इथे झाले 100 आणि 10चा डिफरन्स म्हणून 110. ओके, अशा प्रकारे 2 पॉईंट मी तयार करून घेतलेले आहे. क्लास मार्क कसा काढायचा? तर क्लास मार्क काढण्यासाठी एक फॉर्म्युला मी तुम्हाला दाखवला होता मागच्या क्वेश्चन सॉल्व्ह करताना. ओके, तो मी इथं परत एकदा लिहून दाखवते. क्लास मार्क हे तुम्ही ओरली सुद्धा फाइंड आउट करू शकता, पण कन्फ्युजन काही मुलांमध्ये राहतं, त्यामुळे मी इथं लिहून दाखवत आहे. लोअर क्लास प्लस अप्पर क्लास अपॉन 2. ओके, आता प्रत्येक क्लासचा विचार करूया. पहिला क्लास आहे 20 to 30. 20 प्लस 30 अपॉन 2 म्हणजे मिळाले 50 अपॉन 2 म्हणजेच 25. ओके, 2ने 50ला डिवाइड केल्यानंतर 25 मिळाली. त्यानंतर सेकंड क्लास आहे 30 प्लस 40 अपॉन 2 म्हणजे 70 अपॉन 2. याला डिवाइड केल्यानंतर मी येतील 35. थर्ड आहे 40 प्लस 50 अपॉन 2 इज इक्वल टू 90 अपॉन 2. 90चे हाफ म्हणजे 45. नेक्स्ट आहे 50 प्लस 60 अपॉन 2 इज इक्वल टू 110 अपॉन 2. याचा हाफ म्हणजे 55. त्यानंतर नेक्स्ट आहे 60 प्लस 70 अपॉन 2 इज इक्वल टू 130 अपॉन 2 इज इक्वल टू 65. ओके, 130ला 2ने डिवाइड केल्यानंतर 65 होते. त्यानंतर नेक्स्ट आहे 70 प्लस 80 अपॉन 2 इज इक्वल टू 150 अपॉन 2. 150ला 2ने डिवाइड केल्यानंतर मिळतात ते 75. त्यानंतर नेक्स्ट आहे 80 प्लस 90 अपॉन 2. या दोघांची ॲडिशन 170 अपॉन 2. 170ला 2ने डिवाइड केल्यानंतर मिळतील 85. नेक्स्ट आहे 90 प्लस 100 अपॉन 2 इज इक्वल टू 190 अपॉन 2. 190ला 2ने डिवाइड केल्यानंतर मिळतील 95. देन लास्ट 100 प्लस 110 अपॉन 2 इज इक्वल टू 210 अपॉन 2. 210ला 2ने डिवाइड केल्यानंतर मिळतील 105. ओके, हे जे सर्व नंबर आलेले आहेत ते आलेले आहेत क्लास मार्क, ते मी इथं या कॉलममध्ये राईट डाऊन करून घेते. पहिल्याच आहे 25, देन 35, देन 45, 55, 65, 75, 85, 95 अँड 105. हे जे आपण 2 क्लास तयार केलेले आहेत त्याची फ्रिक्वेन्सी मस्ट बी 0 असणार आहे. ओके, आता कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंटचा कॉलम फिल करूया. पहिल्यांदा असणार आहे एक्स कोऑर्डिनेट्स जे असतात क्लास मार्क दर्शवणारे. दुसरा असणार आहे वाय कोऑर्डिनेट्स म्हणजे जो फ्रिक्वेन्सी दाखवत होतो. म्हणजे 25 अँड 0 पहिल्याचा झाला. देन 35 7, देन 45 33, 55 45, 65 65, 75 47, 85 18, 95 5, 105 0. ओके, आता हे जे कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स मिळालेले आहेत ते आपल्याला प्लॉट करायचे आहेत ग्राफ पेपरवरती. त्यासाठी पहिल्यांदा एक्स ॲक्सेस आणि वाय ॲक्सेस मी आखून घेते आणि त्यामध्ये क्लास कोणता आहे, फ्रिक्वेन्सी कोणता आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. आडवा आहे तो एक्स ॲक्सेस आणि उभा आहे तो वाय ॲक्सेस. ओके, त्याला नावं दिली आहेत एक्स x1 वाय आणि y1. यावरती एक्स ॲक्सेसवरती मी दाखवले आहे रिझल्ट इन पर्सेंटेज आणि वाय ॲक्सेसवरती दाखवलेले आहेत नंबर ऑफ स्टुडंट. यासाठी स्केल काय घेतलेला आहे तर एक्स ॲक्सेसवरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10% आणि वाय ॲक्सेसवरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट. त्यामुळे इथे हा जो गॅप आहे तो 10-10 चाललेला आहे, म्हणजेच 1-1 सेंटीमीटर चाललेला आहे.
ओके, आता इथे हा क्रिंक मार्क मी केलेला आहे कारण की ही जी इन्फॉर्मेशन मी एक्स ॲक्सिसवर लिहिलेली आहे ती डायरेक्ट 25 पासून लिहिलेली आहे, नॉट फ्रॉम 0. ओके, 10%चा जो गॅप आहे तो इथून आहे 25 पासून 35 पर्यंत, 35 पासून 45 पर्यंत. ओके, त्यामुळे हा क्रिंक मार्क आपल्याला इथं हेल्प करत आहे. आता कोऑर्डिनेट्स पॉईंट जे आपण फाइंड आउट केलेले आहेत ते इथं प्लॉट करूया. पहिला पॉईंट आहे 25 0, तो येणार आहे इथे. ओके, एक्स कोऑर्डिनेट्स आहे 25 आणि वाय कोऑर्डिनेट आहे 0, म्हणजे हा इथं आपल्याला दाखवायचा आहे. देन नेक्स्ट आहे 35 7, 35 एक्स ॲक्सिसवरील आणि 7 वाय ॲक्सिसवरील. आता 7 कसा बघायचा, तर 0 पासून 10 पर्यंत बघा, हे जे बारीक बारीक लाईन्स आहेत ते 10 लाईन आहेत. यापैकी आपण जर का मोजल्या इथपर्यंत आले 5, त्यानंतरचे जे 2 आहेत ते आहेत 7, ते आपल्याला कनेक्ट करायचे आहेत. म्हणजेच इथून 7 येत आहेत आणि एक्स ॲक्सिसवरील 35. ओके, म्हणजे हा पॉईंट इथे येतोय. देन नेक्स्ट आहे 45 आणि 33, 45 एक्स ॲक्सिसवरील आणि 33 वाय ॲक्सिसवरील. आता 33 सुद्धा 30 नंतरच्या ज्या 3 लाईन्स आहेत तिथं पॉईंट घ्यायचा आहे. देन नेक्स्ट आहे 55 45, 55 एक्स ॲक्सिसवरील, 45 वाय ॲक्सिसवरील. आता 45 एकदम व्यवस्थित घेता येईल बघा आपल्याला पटकनी. 50 आणि 40च्या मधील जी मधली लाईन आहे ती आहे 45ची. ओके, त्यानंतर नेक्स्ट 65 आणि 65, दोन्ही 65 आहेत. इथं 65 आणि इथे 65, म्हणजे 60 आणि 70च्या बिटवीन असलेली जी ही लाईन आहे ती म्हणजे 65, म्हणजे हा पॉईंट इथे येईल. देन 75 47, 75 एक्स ॲक्सिसवरील, 47 म्हणजे 40 नंतरच्या 7 लाईन, म्हणजे हा पॉईंट आपल्याला इथं दाखवता येईल. नेक्स्ट आहे 85 आणि 18, 85 एक्स ॲक्सिसवरील आणि 18 वाय ॲक्सिसवरील. मग 85 पासून 18 पर्यंत म्हणजे 10च्या पुढच्या 8 लाईन किंवा 20च्या आधीच्या 2 लाईन. ओके, इथं हा पॉईंट येईल. आणि नेक्स्ट आहे 95 5, 95 इथं आहे आणि 5 म्हणजे 0 आणि 10च्या मधली रेख, तो पॉईंट इथं झाला. लास्ट आहे 105 आणि 0, 105 म्हणजे एक्स ॲक्सिसवरील आणि वाय ॲक्सिसवरील 0, म्हणजे हा नंबर इथं पॉईंट डिनोट करावा लागेल. ओके, नेक्स्ट वर्क असणार आहे हे सर्व पॉईंट प्लॉट केलेले आपल्याला कनेक्ट करायचे आहेत. आता हे कनेक्ट करताना सुद्धा विथ द हेल्प ऑफ स्केलच करायचे आहेत. अशा प्रकारे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपला तयार झालेला आहे. पण फुल मार्क्स मिळण्यासाठी या पॉईंट्सला नावं द्यायला विसरायचे नाहीत. पहिल्याचं नाव आहे 25 0, दुसऱ्याचं आहे 35 7, नेक्स्ट आहे 45 33, देन 55 45, देन 65 65, देन 75 47, नेक्स्ट 85 18, नेक्स्ट 95 5, नेक्स्ट 105 0. ओके, अशा प्रकारे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपण तयार केलेला आहे. या प्रकारे जर का तुम्ही फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन तयार केला तर आउट ऑफ मार्क्स तुम्हाला नक्की मिळतील. बरोबर दाखवायचं आहे. एक्स ॲक्सिसवरती रिझल्ट इन पर्सेंटेजमध्ये घेतलेले आहेत, वाय ॲक्सिसवरती नंबर ऑफ स्टुडंट्स घेतलेले आहेत, स्केल काय घेतलेला आहे तो व्यवस्थित प्रॉपरली लिहायचा आहे. आणि हे जे पॉईंट आपण प्लॉट केलेले आहेत ते सुद्धा प्रॉपरली प्लॉट करायचे आहेत. वर खाली जाता कामा नये. जो नंबर सांगितलेला आहे त्या नंबरवरतीच व्यवस्थित प्लॉटिंग करायचं आहे. आणि जे आपण या लाईन कनेक्ट केलेल्या आहेत त्या विथ द हेल्प ऑफ स्केलच कनेक्ट करायचे आहेत. ओके, आणि लास्ट वर्क म्हणजे त्या पॉईंट्सला नावं द्यायला विसरायचे नाही. आता इथे मी पॉईंट्सला नावं पेनाने दिलेले आहेत. जर का अलाउड नसेल शाळेमध्ये तर तुम्ही पेन्सिलनी हे नावं देऊ शकता. ओके, अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 6.5 कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.6 पाहणार आहोत. त्याआधी ऑल प्रॅक्टिस सेट म्हणजे 6.1 पासून 6.5 पर्यंत स्टडी करून घ्यावा. थँक्स फॉर वॉचिंग.